नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी धुळ्यात पत्रकारांशी साधला संवाद. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. धुळ्यात त्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा सत्ताधाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. राज्यात झालेले सत्तांतर हे लोक आणि हाव यातून झाले असल्याची टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईची भाषा हिंदी आहे हे बोलणे म्हणजे आश्रित असल्याचं लक्षण असल्याची देखील टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली असून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे पांढरे पायाचे असल्याची टीका केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा देखील समाचार घेतला. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. तसेच नारायण राणे हे भाजपचे आश्रित असल्याची देखील टीका खासदार संजय राऊत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. सध्या आमचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. म्हणजे शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रात फिरत आहेत. ते येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी जगावला होतो. आता धुळ्यात पोचलो आणि धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं की अनिल अण्णा गोटे यांनी ज्या खोलीवर धाड घातली 102 नंबरची खोली कुठे आहे? कारण 102 नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते. 102 नंबर के कमरे में क्या हुआ, वो किसका माल था और आगे क्या हो गया, असं मला दिल्लीतून विचारतात. ये अनिल अन्ना गोटे क्या है चीज? आप सबको मालूम है अनिल अन्ना गोटे क्या चीज. 102 नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी एक सिनेमाही काढावा लागेल. रहस्य पण धुळं सध्या प्रकाशात आहे त्या अशा विचित्र गोष्टींवर. आताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक झारटकरांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना सिंदखेड राज्यामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवारांचे त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्री त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून मोठ्या गुन्ह्याकडे कलम टाकली. आर्म्स ऍक्ट, हा ऍक्ट, तो ऍक्ट, सुरी सापडली, चाकू सापडली, रिव्हॉल्वर सापडलं. कालपर्यंत तुमच्या बरोबरच होते ना ते तुरुंगात पाठवलं. हा सत्तेचा गैरवापर. इकडले जे पोलीस प्रमुख आहेत देवरे श्रीकांत धिवरे, त्यांना माझं विचारायचं आहे, ही तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही 102 नंबरच्या खोलीवर कारवाई करताना का दाखवली? आज घाईघाईने गुन्हा दाखल केल्याचं मला समजलं. सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृततेकडे 1.5-2 कोटी रुपयाची कॅश सापडते. त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे गोळा करत होते. काही रक्कम बाहेर गेली. 10 कोटी रुपये जालन्यामध्ये जमा करायचे होते. जालन्यात हे सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याच्याच गोष्टी कालपर्यंत करत होते. माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं. मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही आतापर्यंत किती जणांना तुरुंगात टाकलं?